दुचाकी चोरीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश. 17 दुचाकींसह 63 सांगाडे जप्त. बीड प्रतिनिधी. जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गेवराई पोलिसांनी नेकनूर येथे धाडसी कारवाई करत एका मोठ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. 4 मार्च रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत 17 चोरीच्या दुचाकींसह तब्बल 63 दुचाकींचे सांगाडे आणि सुटे भाग जप्त करण्यात आले आहेत. गेवराई पोलिसांनी नेकनूर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका गोडाऊनवर छापा टाकला. या ठिकाणी चोरीच्या दुचाकी आणून त्यांचे तातडीने सुटे भाग केले जात असत. पोलिसांनी येथून 2 आयशर टेम्पो भरून दुचाकी आणि विविध साहित्य ताब्यात घेतले आहे. तपासात या चोरीच्या गाड्यांचे पार्ट्स आणि मॉडिफाय केलेल्या दुचाकींची विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. या रॅकेटमध्ये नेकनूर पोलीस ठाण्यातील एका होमगार्डचा सहभाग असल्याची चर्चा असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या चोरीच्या रॅकेटचे धागेदोरे छत्रपती संभाजीनगरपर्यंत पसरल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेवराई पोलिसांनी दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येऊन ही मोठी कारवाई केल्यामुळे स्थानिक नेकनूर पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच हे रॅकेट फोफावले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावंत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराईचे पोलीस निरीक्षक किशोर पवार व त्यांच्या डीबी पथकाने केली आहे. याच्यामध्ये गेवराई पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये 5 मार्चला बाईकची चोरी झाली होती. तो बीड गेवराई पोलिसांची जो डीबी टीम आहे त्यांनी त्याचा सखोल तपास केला. CCTV ॲनालिसिस केले, डम डेटा ॲनालिसिस केले आणि बाकी इतर टेक्निकल बाबतीचे खोलात जाऊन जेव्हा त्यांनी तपास केला तो त्यांच्या हे लक्षात आणलं की ह्याच्यामध्ये जो चोरी करणारा माणूस आहे, संभाजीनगरचा चोरी करणारा माणूस होता. जो मिडलमॅन आहे, ब्रोकर आहे, तो बीडचा होता आणि जो स्क्रॅप डीलर आहे तो नेकनूरचा होता. गेवराई पोलिसांनी हे सगळं खोलात जाऊन तपास करून त्यांनी नेकनूरचा जो स्क्रॅप डीलर आहे तिथपर्यंत पोहोचून आज जवळपास 17 मोटरसायकल त्यांनी ताब्यात घेतलेली आहे. 20 चेसिस त्यांनी इंजन त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे. भरपूर स्पेअर पार्ट्स त्यांना तिथून मिळालेला आहे आणि खूप मोठे गँगचा आज पर्दाफाश झालेला आहे. त्यामध्ये 3 आरोपी अटक केलेले आहे आणि 1 आरोपी फरार आहे. हे पूर्ण साहित्याच्या सरासरी आपण किंमत काढली तर जवळपास 25 लाखाचा माल आज इथे गेवराई पोलिसांनी जप्त केलेला आहे. आणि याच्यामध्ये बीडमध्ये जेवढे अनडिटेक्टेड आमचे मोटरसायकल आणि 2 व्हीलरचे जेवढे ऑफेन्सेस आहेत त्याच्यामध्ये त्यांना डिस्क्लोज करण्यासाठी, त्यांना डिटेक्ट करण्यासाठी याच्यामध्ये 100% प्रयत्न होईल. आणि याच्यामध्ये आम्ही भारतीय न्याय संहिताच्या जेवढे मोकाचे त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स आहे 111 आणि 112 BNS त्याच्यामध्ये आम्ही अट्रॅक्ट करणार आणि आमचे पोलीस किंवा दुसऱ्या इतर जिल्ह्यामध्ये जे कोणी अनडिटेक्टेड ऑफेन्सेस असेल त्याच्यामध्ये आम्ही डीपमध्ये जाऊन तपास करणार. त्याचबरोबर पूर्ण बीड जिल्ह्याचे जेवढे स्क्रॅप डीलर्स आहेत त्यांची सुद्धा आम्ही तपासणी करणार. सर, हा किती दिवसापासून